आज यांना 2 काढा लागणार रे. 1-2च्या दरम्यान 1:30-2च्या दरम्यान यांना 2 काढू सगळ्यांना. उद्या गाठात न्यायचेत ना, मग उन्हात वाळतेन चांगली. कडबा चांगला खातो आता. 1 बादलीच्या वर पाणी प्याला. गोड्या पाणी प्यायचं. आमरे कडबा आणून दिला रे त्याशनी. त्याचा पाला टाकला मी. पाला टाकून त्यांना आहे ना आता 1 पिंडी चारायची. अर्धी चारली. पण त्याचं जरा खाणं जरा आहे ना कमी. चापून पुसून खातेली. पण काय प्रॉब्लेम नाही. चालू झालाय जसं तो. आंबोन तर खाल्ल्याने सकाळी. त्याला अर्धच आहे आणि त्याला 1 पूर्ण संपूर्ण. कुठल्या काळातलं प्याने 10 वर्ष साप नसेल केला तुम्हाला. साडे 11 वाजल्यात. भूक लागली. नाश्ता करून येऊ. दुसरीकडे हात नको ना करंट लागून चिरकून. आवडलं जगायचं नको चावला काढ. मेन लावले होईन का पण चालू करा बरं. चालू करू का? ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता जवळपास ना 10:30 वाजलेलं आहे. मी गोठ्यावर आता जस्ट वासराला आहे ना कडबा टाकायला. कारण सकाळी मी गेलतो ते कडब्याचा पाला होता ना, पाला आपला तोच टाकलेला आहे त्यांना. मग आता कडबा आणून दिला रे त्याशनी. त्याचा पाला टाकला मी. पाला टाकून त्यांना आहे ना आता 1 पिंडी चारायची. अर्धी चारली. 1 चारली की त्यांना आहे ना आपल्याला ना पाणी पाजायला लागेल 12 वाजता. उद्या आपल्याला ना गाठात पळवायचीत ना तर दुपारी हिरवं टाकायचे. नाही तर आज दिवसभर ना आपल्याला ना हे चारायचे कडबा. 3-4 पेंड्या आणल्यात. अर्धी तर खाल्ली बघून मी. तिघांना चारायचे आता. फक्त खुन्नसच चांगली खाय ना, नाही तर मुन्ना पार येडा आला डाय. आता ते औषध चालू केलं असून नाही चालू आला. मग खायला वेळेला सगळं चालू आला एकदम व्यवस्थित. गोड तर खाते पहिले असून. पण त्याचं जरा खाणं जरा आहे ना कमी. चापून पुसून खातेली. पण काय प्रॉब्लेम नाही. चालू झालाय जसं तो. आंबोन तर खाल्ल्याने सकाळी. त्याला अर्धच आहे आणि त्याला 1 पूर्ण संपूर्ण. हळूहळू खाईन. रुटीन हळूहळू वाढू द्यायचं आपण. कुन्नस का राहिल्यावर येते दादा मी. तर रोडच्या पलीकडे एक हॉटेल आहे कोणतं रे, साई हॉटेल म्हणून. 11:30 वाजल्यात. भूक लागली. नाश्ता करून येऊ. तू काय म्हटलं? मिसळ त्याला म्हटलं. डबल वडा संपला. आणि भाऊ बाटल्यांना बिसलरीची 1 मोठी गार दे. हा वाजल्यात. चार्जिंग केलंच नाही वाटतंय. 12 वाजल्या. आता नाश्ता विष्टा केलाय. वासराला पाणी दाखवा जायचं आपल्याला. बस रे त्या लय गरम होती गाडी राव. आज तरी पण एवढं गरम वाटत नाही रे ना. काल लय वाटत होतं वाईट. काल तर डायरेक्ट घरी गेलतो रे. तिच्या याला हा फिरतोय रे निस्ता. कुन्नसनी खाल्लंच नाही राव. गोडी यांनी खाल्लं. उलटा फिरतो निसता येडा. आज यांना 2 काढा लागणार रे. 1-2च्या दरम्यान 1:30-2च्या दरम्यान यांना 2 काढू सगळ्यांना. उद्या गाठात न्यायचेत ना, मग उन्हात वाळतेन चांगली. आहे पलटी कर रे. ते मॅट पलटी कर. मॅट पलटी करून ठेवू. मॅ पाच पाणी. हा वाला कडबा चांगला खातो आता. 1 बादलीच्या वर पाणी प्याला. गोड्या पाणी प्यायचं. आमरे दरवेळेस असं उलटा फिरता ये.
चल माग घे त्यांना एक एक टाकू द्या दुसरीकडे हात नको ना करंट लागून बरं चिरकून आवडलं जगायचं नको चावला काढ मेन कमानीला कुठल्या काळातलं पॅन 10 वर्ष साप नसेल केला तुम्हाला ते कटर निघणार आहे का काय दिमाग लागतो बघ अरे कटर घेऊन तू काढतोय रे म्हणून म्हणलं तुला सावकाश एकदम प्रॉपर क्लिनिंग करायचं याला क्लीन केला ना मग चांगली हवा मारीन धुतलाच नव्हता रे याला कधी ह्याच्या मागून हवा मारतो ना मागून खेचता हवा आणि पुढे टाकतो ना तर मागूनच पॅक पुढे तरी कशी हवा की नाही याला स्क्रू आहे फक्त तर ते हळूहळू बगरे निघन का असा चांगलं देतात त्याला जरा पण ठुला आम्ही सगळं आता त्याला व्यवस्थित धुवायला लागन आणि नंतर इन्स्टॉल करू परत वरती साधारण आता 1 वाजलं रे 1 वाजलाय बाबा 3 वाजता हात येऊ आता मला येऊन दे जवळपास आता आहे ना 2:30 वाजल्यात आता आम्ही चाललोय तावड्यात वैभवकडं ही माझी बॅटरी आहे ना त्याचा तिला फोईज असतो ना तोच गायब आहे कारण मी बॅटरी चार्ज केली ते फोईज दिसत नाही त्यात तो फोईज टाकला ना ती बॅटरी चालू होईल आणि आपल्याला आहे ना पाणी द्यायचं आज रात्री साधारण आज पेरलं 4-5 वाजता जर पेरलं ना मका तर आज रात्री पाणी धरायचंय प्रोजेक्ट आणला तुमच्यासाठी मी सेटअप तुम्ही तर वेगळा केलाय हे चांगलं आहे उलट माहिती आहे इथून शिरले तुम्हाला पण काम करता येते इकडे पण जाता येते पुढं आणि मग कसं काय जाणार हा का वय बोकडं पुनवळ्याला आता फोईजच नाही ना म्हणून ते विचारतोय बॅटरी चार्ज केली मी आखी बघा बरं झालं ती पडून होती आत्ता बघितली मी असं लावले होईन का पण चालू करा बरं चालू करू का ओके साईडचा साईडची लाईट ओके झाला जुगाड फक्त त्याला काय छेडायचं नाही ना आता बरं ठीक आहे चालू ओके धन्यवाद हा ना लांब जाते लाईट पॉइंटेड आहे ना ओके धन्यवाद बऱ्याच दिवस गाडी पडली होती बाई काम आलं त्याच्यामुळे काढली नसते आम्ही लवकर येऊ का जवळपास आपल्याला नाही सर 3 वाजल्यात वासर धुवायचा 1 वासर चालवलंय आम्ही खुन्नसला चालवलंय चला लवकर पोरांनो गाडी लागते ते कुठे तू चार वाजल्यात यांना ना 2 बिन आम्ही ना आज चारा खायला टाकलाय काढबा बांधले ते व्यवस्थित त्यांना फक्त गोट्याला धुतला आम्ही कारण कुणाला टाइम नाही आता 4 वाजल्या डायरेक्ट 6 वाजता यायचं डायरेक्ट 2 तासानंतरच 2000 years later 50 ml पाजायचे आणि पिठाचं गोळं करून त्याचं औषध फिल करून चारायचं ये औषध चारलं
इंजेक्शन पण 5 हात दुखायला लागला असा दात लावलेला मला एवढा आंबवण केलंय पहिले एवढंच खायची दोघं पण नंतर उडाल्या आंबवण उडाले नंतर अर्धा गेलं आता परत म्हणून एवढं केलंय मी तो खातोय त्याचं रुटीन बसले आता खुन्नसला अर्ध आणि गोड्याला अर्ध असं रुटीन करतात आम्ही ओके ये राईचं तेल आहे अर्धा टाकायचं फक्त त्या अंदाजाला लागतात मी बाहेरची झाड बाहेरून आत घेतली बाहेरची क्लिनिंग केली एकदम प्रॉपर सकाळ आपल्या बांधता येईल लवकर आणि यांना आहे ना कडबा टाकून दिलाय म्हणजे आजपासून रात्रीपासून आहे ना म्हणजे आतापासूनच कडबा चालू ठेवायची हिरवं नाही यायचा कारण की उद्या घाटात पळायचंय तर आतापासून कोरडच खाल्ला कडबाच सकाळपासून कडबाच खायचा यांनी आंबवण दोघांनी खाल्लं काही प्रॉब्लेम नाही आला फक्त त्याला थोडा बुस्सा मारा लागला खुन्नसला याला तर काहीच नाही करायला लागलं आता ॲज इट आहे तसं खातोय याला लय गुण आलेला आहे त्या औषधाचा त्याला थोडा आलेला आहे त्याला एक समथिंग 40% आलेला आहे त्याला वेळ आहे अजून पण याला झालं रिझल्ट फक्त आता त्यांची तब्येती पण होती खाऊन याची जरा भूक वाढन नंतर बघू आता बरेच दिवस आहे आता आम्ही 6 दिवस झालं चालू केलेलं आहे औषध औन तर दिवस जायच्यात 15 वर्षाचा कोर्स दोघांचा